कडक शासन केलं असतं तर ही घटना झाली नसती. प्रत्येक घटनेला आपल्या देशामध्ये वाचा फोडण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे. प्रत्येक अन्यायावर आपल्याला हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी आंदोलनं करावं लागत आहेत. ही खूप मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. आणि जसं हे सरकार स्थापन झालेलं आहे तसं ही मोठ्या संख्येने हे वाढलेलं आहे. असो, आपल्याला आता सध्या शांततेने राहायचं आहे. वातावरण शांत झालेलं आहे. हे वातावरण पूर्ण परभणी जिल्ह्यातून पूर्ण महाराष्ट्रात व पूर्ण देशामध्ये जाण्याची शक्यता आहे, जात आहे. तरी हे कुठंतरी थांबावं म्हणून सध्या आपण सर्वांनी शांतता बाळगावी, प्रशासनाला सहकार्य करावं. प्रशासन नक्कीच आपल्या मागणीला इथं आता लक्षपूर्वक घेईल अशी मी आशा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय भीम, जय हिंद, जय बळीराजा. धन्यवाद.